तर शेतकरी मित्रांनो, आज आहे 15 सप्टेंबर 2025. आज आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये परतीचा पाऊस असा जोरदार बरसण्याची हवामान खात्याने IMD विभागाने सांगितलेलं आहे. त्याचप्रमाणे आज राजस्थानने 15 सप्टेंबर रोजी राजस्थानमधून पण माघार घेतलेली आहे. त्यानंतर आपला हा मान्सून आपल्याकडे जवळपास महिनाभर बरसणार आहे. ते बघू शकता, सुंदर असं गावाकडले वातावरण झाले. या वातावरणात हा पाऊस पण झाला आहे. चला तर मित्रांनो, हा थोडक्यात व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आपल्या चॅनल लाईक सबस्क्राईब करायला पण विसरू नका. बघू शकता मित्रांनो, तुम्हाला दाखवतो समोरच्या कॅमेऱ्याने गावातील वातावरण कसं झाले. मित्रांनो, दुपारचे आता 12-1 वाजलेले बघू शकता. संपूर्ण असा अंधार झालेला आहे. आपल्या गावाकडील वातावरण आहे. सुंदर असं वातावरण पण झाले. भरपूर असं पावसाचे ढग पण आले. आज पावसाचा भरपूर असा अंदाज पण सांगितला आहे. हा चौकट बघू शकता. हा आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये पाऊस परतीचा जोरदार. अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये प्रथमच पाऊस जास्त होऊ राहिला आहे. कारण इथून मागं पाऊस एवढा झाला नव्हता. आता गावातील तळे ओढे नाळे भरपूर असे वाटेल असे हवामानी पण सांगितले. पंजाब सरांनी पण सांगितलेले. बघू शकता मित्रांनो, आज सुंदर असं वातावरण आहे. पाऊस बघा आता किती आलाय. तुम्हाला थोडक्यात व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न केलाय. आपल्याकडे आता हा पावसाचा मुक्काम 18 ऑक्टोबर पर्यंत राहणार सांगितलेले आहे. आता आपला हा 15 सप्टेंबर पासून सुरू झालेला हा पाऊस 18 सप्टेंबर पर्यंत आपल्याकडे पडणार. त्यानंतर पण समुद्रामध्ये कमी दाब तयार झाल्यानंतर पाठीमागं पुन्हा तो पाऊस मान्सून सरकू शकतो. आज 15 सप्टेंबर पासून त्यांनी पावसाने राजस्थानमधून माघार घेतलेली आहे. अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने आपल्या जास्त कांदा होता असतो, लाल कांदा. मित्रांनो, आता आमच्याकडे लाल कांदा काढायला आलेला आहे. हे काढणीला आल्यानंतर काय आलंय तर भरपूर असा पाऊस बरसणार. त्यानंतर कांद्याची साईज बंद झाली. कांदा काढण्यासाठी आलाय. त्याचा पाऊस कांद्याचा संपूर्ण असा नाश करणार. तर शेतकरी मित्रांनो, आपण लवकर आपली पीक पाणी करून घ्या, जेणेकरून आपल्याला पुढं विमा मिळण्यासाठी काही अडचण येणार नाही. ज्यांनी विमा भरला असेल विमा पण भरून घ्या. आता त्याची मुदत संपलेली आहे. पण आता पीक पाण्याची मुदत 5 दिवस वाढवली. 20 सप्टेंबरपर्यंत मुदत आहे. तर आपल्या कांद्याची पीक पाणी करून घ्या, जेणेकरून आपलं नुकसान टाळता येईल व आपल्याला भरपाई मिळेल. अशा प्रकारे आपल्या अहिल्यानगर जिल्ह्यात भरपूर असा मुसळधार पाऊस सांगितलेला आहे. बघू शकता मित्रांनो, आता किती काळे ढग भरून आलेली. हे काळे ढग भरून आले. त्यानंतर आता पावसाला पण सुरुवात होणार आहे. लवकरात लवकर मी आता हा व्हिडिओ काढण्यासाठी आपल्या घरावर आलो. सुंदर असे डोंगर हिरवेगार झालेले. आम्हाला बघा मित्रांनो, किती असे जाडीचे ढग तयार झाले. जास्त पाऊस, कारण आपल्या गावातील तळे ओढे नाले पण भरू शकतात. प्रामुख्याने आपल्या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये कांदा उत्पादन जिल्हा 1 नंबर अग्रेसर असतो. लाल कांदा उत्पादन त्या बाबतीमध्ये नाशिक जिल्हा व अहिल्यानगर जिल्हा, तर अहिल्यानगर व नाशिक जिल्ह्यात संपूर्ण असं पावसाचं वातावरण झाले. तर बघू शकता मित्रांनो, सुंदर असं वातावरण. पाऊस पण आपल्याकडे गावाकडे पडणार आहे. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला व माझा व्हिडिओ कुठून बघितला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला चॅनल लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला धन्यवाद. भेटूया लवकर पुन्हा अशा भांडण. तोपर्यंत जय जवान जय किसान. छत्रपती शिवाजी महाराज की जय.